2 दिवसापूर्वी पलूस पोस्टामध्ये फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह आलेलो होतो. म्हणजे त्या ठिकाणी जो काही कारभार चालू आहे हा मला फक्त जनतेला दाखवायचा होता. आता जनतेला ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत, परंतु येणाऱ्या ग्राहकाशी कशा पद्धतीने ते व्यवहार करतात हे यामधून तुम्हाला स्पष्टपणे दिसलं असेल. स्पीड पोस्ट करायला गेला तर त्याचं स्पीड पोस्ट लवकर होत नाही, तिथं टाईमपास केला जातो. ती स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर आपण करायला जातो 2 ते 3 मिनटामध्ये मॅक्झिमम टाईममध्ये त्याचं रजिस्टर व्हायला पाहिजे, म्हणजे रजिस्टर बुकिंग व्हायला पाहिजे, परंतु तेवढ्या पिरियडमध्ये त्या ठिकाणी होत नाही. त्यासाठी वेगळा माणूस नेमणं पोस्टाला आवश्यक होतं. कारण पलूस तालुका हा खूप मोठा तालुका आहे. तालुक्यामध्ये मोठमोठ्या संस्था आहेत, मोठमोठ्या बँका आहेत आणि त्यांची बरीचशी कामं या पोस्टामार्फत केली जातात. त्याचबरोबर पलूस तालुक्यामधील जे काही ग्रामीण भाग आहेत, म्हणजे जे खेडेगाव थोडेफार आहेत, ते जे लांबून जे महिला येतात, पुरुष येतात, वयस्कर लोक येतात, त्यांना देखील या पोस्टात खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते आणि ह्याचा सर्व त्रास येथील सर्व नागरिकांना होतोय आणि नागरिक निमूटपणे सहन करतात. याची जाणीव त्या पोस्टाच्या अधिकाऱ्यांना होणं गरजेचं आहे. माझ्या कामानिमित्त वारंवार मला त्या पोस्टामध्ये जावं लागतं. माझ्या कायदेशीर नोटीस असतात, काही टपाले असतात, त्यासाठी मला रजिस्टर आर-पी-डी करावी लागते. ती ज्यावेळी आम्ही करतो शाई नाही त्यांच्याकडं, का त्यांना ते कुशल कारागीर नाहीत असं मला दिसून येतं आहे. कारण त्या पावत्या देखील ज्या ठिकाणी पंचिंग म्हणजे एका साईडला होल असतात त्या पावतीला, त्याच्यावर ते प्रिंट करून देतात. त्या मशीनचे अलाइनमेंटसुद्धा त्यांना करता येत नाही आहे. मग ते त्या दर्जाचे लोक तिथं आहेत का काम करणारं? जिल्हा पोस्टाने त्यांच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे. शिक्क्यांचा यांना शिक्क व्यवस्थित द्यायला काय अडचण आहे? काय प्रॉब्लेम आहे यांना शिक्के द्यायला? स्पष्ट वाचनीय शिक्के तुम्ही द्या ना, तुम्हाला काय अडचण आहे? त्यांनी जे काही शिक्के दिलेले आहेत, हे बघा, हे शिक्के आहेत त्यांनी दिलेले. आता ह्या शिक्क्यामध्ये नावच दिसत नाही आहे, शिक्के आहे अस्पष्ट आहेत. आता हे शिक्के काय उपयोगाचे? आता पोस्ट हे खूप महत्त्वाचं आणि भारतातील सर्वोत्तम सेवा मानली जाते. मध्यंतरी त्यांनी त्यांचे चार्जेस देखील वाढवले आहेत, परंतु त्या चार्जेसच्या मानानं कोणतंही काम असलेलं दिसून येत नाही. आता हा मी फक्त पलूस पोस्टाविषयी बोलतो आहे. कारण असं आहे, एखाद्या व्यक्तीचं जर पत्र आलं असेल आणि ती जर व्यक्ती त्या घरात नसेल, तर तो पोस्टमन फोन करून त्यांना म्हणतो की पत्र पोस्टातून कलेक्ट करा, पण तो दुसऱ्या दिवशी त्या रूटला असताना तो पत्र घेऊन येत नाही आहे. असं बऱ्याचशा लोकांसोबत घडलेलं आहे. टपाला जे आहेत मी स्वतः जाऊन पोस्टातून घेतलेले आहेत मी घरी नसताना. आणि राहिला विषय, जी स्पीड पोस्ट आपण करतो त्याचे जे काही ॲक्नॉलेजमेंट असतात, ज्या रिटर्न पोच पावते आपल्याला येतात, त्या पावत्या कधी त्या पावत्याच येत नाही आहेत. ही मोठं दुर्दैव आहे. म्हणजे स्पीड पोस्ट आम्ही तुम्हाला 70-80 रुपये देऊन करायचं आणि ती पावतीच आम्हाला रिटर्न येत नाही. असा सुद्धा प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मी ज्यावेळी तक्रार नोंदवण्यासाठी पोस्टाला मी तक्रार वही मागितली, त्यावेळी तिने तक्रार वही देण्यासाठी उडवाउडवीची उत्तर दिली. पुन्हा त्यांनी तक्रार वही दिली आणि ती तक्रार वही 2024 पासून चालू असं त्या वहीवर लिहिलेलं आहे. आणि ती वहीसुद्धा पानं निकळलेली म्हणजे फाटलेली वही मला दिलेली आहे. त्यात मी तक्रारी देखील नोंदवलेल्या आहेत आणि त्याचा फोटो देखील मी तिथं काढून घेतलेला आहे. मी तो फोटो शेअर करतो आहे, माझ्या आत्ता स्क्रीनवर शेअर करतो आहे. या बघू शकता, मी अशा प्रकारे त्याच्यावर तक्रारी लिहिलेल्या आहेत आणि 7 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई करायची आहे आणि तो माझ्या काय ज्या तक्रारी आहेत त्या निकाली काढायच्या आहेत आणि त्याचा लेखी खुलासा मला त्या पोस्टाने द्यायचा आहे. ज्या काही बँका आहेत, संस्था आहेत, त्यांच्या देखील काहीतरी नोटिसा पाठवायच्या असतात, त्यांच्या देखील काहीतरी टपाल पाठवायचे असतात, त्यांनासुद्धा हे पोस्टवाले तुमचं तुम्ही ते चार्ट तयार करून आणा, मग आम्ही करतो. म्हणजे स्टिकर पण आम्ही चिटकवायचे, चार्ट पण आम्ही भरायचा, मग तुम्हाला आम्ही पैसे कशाचे द्यायचे? अशी गैरसोय किमान तालुका लेवलच्या पोस्टात तर होऊ नये, हे एक प्रामाणिक अपेक्षा. अन्यथा तेथील जे कर्मचारी आहेत त्यांच्या विरुद्ध देखील मी पुढे तक्रारी देणार आहे. जर माझ्या दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी कोणतीही कारवाई जर केली नसेल तर मी हे प्रकरण पुढं नेणार आहे आणि पूर्ण या प्रकरणाचा फॉलोअप घेऊन त्या आपल्या पलूस तालुक्यातील पोस्टामध्ये बदल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. अशी घटना पुन्हा या पोस्टामध्ये घडू नये तर मी त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने जे काही तुम्ही शिक्के देता ते स्वच्छ व स्पष्ट असावेत. ज्या काय पोच पावत्या आम्ही सोबत देतो, ज्या पोच आम्हाला मिळाव्यात त्या वेळेत आणि बिनचूक मिळाव्यात.
आणि तिसरी आमची मागणी अशी आहे, एखाद्या व्यक्तीला जर टपाल किंवा पत्र आलं असेल, त्याच्या घरी एकदाच न जाता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जो काही त्यांचा रूट आहे त्यावेळी त्यांनी सोबत घेऊन त्याच पत्त्यावर डिलिव्हर करायचं आहे. त्यांना फोन करून बोलवून घ्यायचं नाही, पोस्टात तुमचं पत्र ठेवलं आहे आणि तुम्ही येऊन घेऊन जावा. मी काही स्पीड पोस्ट वगैरे करतो, त्याच्या ज्या पावत्या तुम्ही प्रिंट करता त्या प्रॉपर डार्क कलरमध्ये स्पष्ट वाचनीय पद्धतीच्या आणि योग्य ते अलाइनमेंट असलेल्या मशीनवर कराव्या. पलूस पोस्टाने व्यवस्थित आणि पारदर्शकतापणे काम केलं पाहिजे. त्यांचं कोणत्याही नागरिकांना त्यांनी त्रास देऊ नये. आपल्या ज्या काही सेवा आहेत त्या योग्य पद्धतीने द्या, शिक्क स्पष्ट द्या, वेळेवर त्यांच्या पोचपावत्या परत करा. एखादा व्यक्ती घरात नसेल, त्याचं पत्र आलं असेल, फोन नंबर फक्त त्या व्यक्तीची संपर्क साधण्यासाठी असतो, त्याला पोस्टात बोलवून पत्र घेऊन जा म्हणण्यासाठी नसतो. ही गोष्ट कदाचित पोस्टाचे कर्मचारी विसरले असतील. तर असा प्रकार पुन्हा तुम्ही करू नये, ही एक अपेक्षा आहे. आणि अशी अपेक्षा करतो की तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही त्रुटी आहेत त्या तुम्ही सुधारचाल आणि मी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ते बदल करून नागरिकांसाठी योग्य आणि त्यांच्या फायद्याचं आणि त्यांना त्रास होऊ नये अशा अपेक्षेने तुम्ही सेवा द्याल.